राजकारणात चांगलाच रंग चढत असताना माजी महापौर महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला राजकारणाला रंग चढत असताना महेश कोठे यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी काही दिवसांपूर्वी नागपूर येथे भाजपाचे ज्येष्ठ नेते राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केल्यानंतर शुक्रवारी देवेंद्र कोठे यांनी सुशील रसिक सभागृहात आपल्या भाजपा प्रवेशानंतर स्वागत मेळावा आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। याला उत्तर देताना देवेंद्र कोठे म्हणाले, मी भाजपात आलो असलो तरी कुटुंबात कोणतीही दुफळी असणार नाही, पण पुढील काळात महेशांना देखील भाजपात कसे येतील यासाठी मी नक्कीच प्रयत्न करतो असा विश्वास देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केलाय। आपल्याला माहिती आहे की 2012 साली स्वर्गीय दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी वयाच्या 21व्या वर्षी काँग्रेस पक्षातून नगरसेवक झालो। माझा प्रभाग हा असा होता ज्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या जातीचेही मतदान नाही किंवा माझ्या स्वतःच्या कुटुंबाचंही मतदान नाही, केवळ स्वर्गीय दादासाहेबांचं काम, माझ्या वडिलांचं काम आज उपस्थित सर्व या प्रभागातील ज्येष्ठ वडीलधारी व सर्व युवकांनी माझी कुठलीही जात-पात न बघता सर्वांनी एक विकासाच्या मुद्द्यावरती मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि 2012 ते 2022 पर्यंत नगरसेवक पदाचं कामकाज करत असताना लोकांना व स्वर्गीय दादांना अभिप्रेत असलेलं मी सामाजिक राजकीय काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। सन 2019च्या विधानसभेला जी काही घडामोडी घडल्या त्यानंतर मात्र मी कुठल्याही राजकीय पक्षात सक्रिय नव्हतो। मी थोडंसं राजकीय पक्षापासून लांब असताना 8 मार्च 2022 रोजी माझा नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला। त्यानंतर मात्र मी कुठल्याही राजकीय पक्षात कुठल्याही राजकीय व्यासपीठावरती कधी द्यायचो नाही। केवळ विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य असेल, आत्मदुरुस्तीचं कार्य असेल, गोरगरिबांपर्यंत पोहोचून काही मदत करून सामाजिक काम करण्यात असेल, मी हे सामाजिक काम तात्यांच्या प्रतिष्ठानच्या देवेंद्र फडणवीसांनी देवेंद्र कोठे यांचं पालकत्व स्वीकारल्यानंतर एखाद्याचं सोनं कसं होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मी आहे। पक्षाचं प्रामाणिकपणे काम केल्यानंतर देवेंद्र कोठे यांना देखील नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केलाय। ही आपली संस्कृती सांगते आणि देवेंद्रजींनी जो निर्णय घेतला या निर्णयामध्ये ज्यावेळेस त्यांची देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर देवेंद्रजींनी या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगताना मला देश पहिल्यांदा आहे आणि साहेब मला समाजाची सेवा करायची या मध्येमध्ये या ठिकाणी इथल्या जनतेचे प्रश्न सोडवायचे म्हणून मला तुमच्या सोबत यायचंय, नरेंद्रजी मोदी सोबत यायचंय। या एका अटीवरच ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत उभा राहिले आणि भविष्यात देवेंद्रजी मी आपल्याला विश्वास देतो, देवेंद्र फडणवीसांनी पालकत्व घेणं हा शब्द फार मोठा आहे। मी माझा विषय जर सांगितला, मी विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता आहे। मला 31 मार्च 2018ला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मला फोन आला की राम सातपुतेजी तुम्हाला देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भेटायला बोलवलंय। मी मुंबईला पुण्यामधून एसटीने गेलो आणि एसटीने गेल्यानंतर 2018ची गोष्ट आहे, गेल्यानंतर मंत्रालयात कसं जायचं हेही माहीत नाही। मी विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता 2 तास मंत्रालयातल्या पाससाठी त्या ठिकाणी उभं राहिलो आणि त्याच्यानंतर पास घेऊन तर सेनेचे एकनाथ शिंदे गटाचे नेते अमोल शिंदे यांनी देवेंद्र कोठे यांच्या प्रत्येक राजकीय भूमिकेसोबत शेवटपर्यंत राहण्याचं आश्वासन दिलं। एक अतिशय आनंदाच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले कैलासवासी कांदासाहेब कोठे यांचे नातू, सोलापूरचा एक युवक नेता आणि माझा छोटा भाऊ म्हणलं तर वावग ठरणार नाही अशा देवेंद्रदादा कोठे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशानिमित्त आयोजित केलेल्या या स्वागत समारंभात उपस्थित असलेले मंचकावरील सर्व मान्यवर, आदरणीय माजी महापौर यन्नमताई, मेघजी साहेब, जल्लू साहेब, तुकाराम नाना मस्के, उमेशजी गायकवाड साहेब असतील, दादासोबत भेट करणारी सर्व मंडळी, आमचे प्रताप काका आहेत, या इथं असलेले सर्व चेहरे ज्यांनी देवेंद्र दादा असेल, मी असेल, आमच्या राजकीय आयुष्यामध्ये प्रत्येकाने हातभार लावलेले असे सर्वच मान्यवर
ज्या दिवशी देवेंद्र दादांची बातमी ऐकली, या सत्कार मेळाव्याच्या सुरुवातीला देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी देवेंद्र कोठे यांना यंदाचा आमदार असे शब्द असलेला फेटा बांधण्यात आला होता। या प्रसंगी माजी आमदार नरसिंग मेघजी, आमदार उमेदवार राम सातपुते, माजी महापौर श्री कांचना यन्नम, सेनेचे अमोल शिंदे, भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, माजी सभागृह नेते श्रीनिवास गर्ली, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल आदींसह देवेंद्र कोठे समर्थक आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते।